नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज होता रविवार आणि सकाळी आंघोळ तेन झाली, चहा तेन घेतला आणि मी आता आपले निवांत बसलेलो होतो. माझं जे काही व्हिडिओचं काम आहे ते करत बसलेलं होतं. श्री आला तर म्हणला घरभर सगळं मम्मी पाणी झालेलं आहे, कारण पाठीमागची जी चावी आहे तर ती सुरूच राहिलेली होती. त्यामुळं सगळ्या आपलं फ्रीजपर्यंत पाणी आलेलं होतं. तर म्हटलं आता प्यायचं पाणी पण भरायचं आहे. 2च भांडी मोकळी झालेली होती आणि फ्रीजमधल्या ज्या बाटल्या आहेत तर आता उन्हाळा असल्यामुळे ह्या बाटल्यांची संख्या जी आहे ती जास्त प्रमाणात आहे. तर इथं बारड्यातून घासायच्या होत्या. लागलंच म्हटलं चला आता पाण्यात पाय गेलेलेच आहेत, सगळं पूर्ण पाणी भिजून गेलेलं आहे सगळं घर. तर म्हटलं चला आता हे जे काम आहे ते करून घ्यावं. तर बघा पाणी आहे ना, तर आजच्या दिवसाची जी सुरुवात झालेली होती ते पाणी भरण्यापासून, बाटल्या भरण्यापासून रोजचं नवीन काय ना काही तर असतेच बघा आपल्या आयुष्यात. तर असो, आणि ह्या गोष्टींशिवाय आपला दिवस उजडत पण नाही आणि मावळत पण नाही. तर असं झालेलं आहे. तर आता इथं श्री उठलेला होता आणि त्यानं पटापटा बघा, तर मुलांचं असं असते की मम्मी काय काम करत असली की आपल्याला त्याच्यामध्ये मदत करायला यायचंच असते. आणि प्रत्येकाच्या घरात मुलंही असतातच. आणि सांगा मला, तुमची मुलं पण अशीच मम्मी काय तर काम करत असली की मदत करणारी आहेत काय? माझी तर आहेत बघा. आता हा डोळं चोळतच फ्रीजमध्ये जेवढ्या काय बाटल्या आहेत त्या भरून ठेवलेल्या, कारण आदल्या दिवशी त्याला सांगितलेलं होतं संध्याकाळचं की बाटल्या ज्या आहेत त्या भरून ठेव, पण पाणी गेलेलं होतं चावीचं. आणि मग परत गंज, हंडा, कळशा सगळ्या मोकळ्या होत्या. त्यामुळं म्हटलं चला आता भांड्यामध्ये फक्त पाणी ठेवायचं, बाटल्या पाणी येईल त्यावेळी भरायचं. तर सकाळ सकाळी आलेलं होतं आणि इथं सुरू झाली आता पोरांची गडबड बघा आंघोळीसाठी. तर 11 वाजलेले होते. आता म्हटलं ह्यांना की चला मला जेवढं काय नाश्ता बनवण्यासाठी लागणार आहे तर ती आपण घेऊन येऊया. तर 11 वाजलेले होते. हे म्हटले वेळ होतो आहे नाश्ता बनवायला, नको. तर बघा आता 2 दिवस झालं मी मोडं भिजत घालतो आहे की मला मिसळ खायची होती, मुलांना पण खायची होती. पण एवढ्या लांब आणायला जायला लागते बघा ब्रेड, फरसाणा, कारण जवळ दुकान आहे पण त्यांच्या तिथं असलं बेकरीचं प्रोडक्ट जे आहेत ते ठेवत नाहीत. आणि फरसाणा ते जे काय असते ते नाही मिळत तिथं. त्यामुळं ह्यांना उठवलं आणि परत गेलो, कारण रविवार असला की मी कुणालाच उठवत नाही, माझं काम करायचं आपलं सुरू असतं. तर हे जे दिसतंय ना, तर ही राईस मिल आहे बघा. इथं चिरमुरं आणि तांदूळ जे असतात ते कांडून, म्हणजे भात 50 रुपये मिळतात पावशेर, आणि छान 100 रुपये अर्धा किलो चिरमुरं, स्वस्तमध्ये पण मिळतात. हे एक चालू होणार आहे. तर आता मी ब्रेड आणि फरसाणा ते सगळं घेऊन आलो होतो. आणि नेमकी मी शाबू विसरलेलो होतो, कारण आज होती संकष्टी, सानूची संकष्टी होती. तुला काय आणलं बेनी? चक्की गुडदाणी, दिवसभर चक्की गुडदाणी खा. काय नव्हतं अशीच करते. तर आता हिथं आहे ना, संकष्टी असल्यानंतर बघा सानू देवपूजा तिच्याकडं म्हणजे ठरलेलीच आहे. संकष्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी सानू देवपूजा करते, तिला आवडत्या त्याच दिवशी. नाहीतर एरवी तर बघा अभ्यास, कॉलेज हे आपलं सुरूच असते त्यांचं, त्यामुळं त्यांना वेळ नाही मिळत. पण अशा वेळेला ज्या दिवशी उपवास तेन करतात त्यावेळेला मात्र देवपूजा जी करतात. तर आता सगळ्या ह्या परंपरा आणि हे सगळं मोडत आले, तरी पण बघा कुठं ना कुठं तर थोडं का असं ना देवाचं जे काय म्हणजे एक श्रद्धा म्हणतात ना ती असायला पाहिजे. थोडं देवापुढं एक अगरबत्ती किंवा देवापासला दिवा जरी लावला तर बघा मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती येत्या. त्यासाठी तर मुलांना पण असं शिकवायला पाहिजे, थोडं का विना त्यांना पण श्रद्धा, फक्त अंधश्रद्धा नाही, श्रद्धा फक्त देवावरती असायला पाहिजे. तर इथं आहे ना रोजच्यासारखंच आता एरवी जसं मी भाजीसाठी जशी मोडं उकडून घेतो आहे त्याचप्रमाणे मी इथं मोडं जी आहे ती कुकरला लावून घेत होतो, कारण मिसळ करायची होती. आता 4जणच आम्ही खाणार होतो, सानूचा तर होता उपवास. तर तिच्यासाठी शाबू करायची होती पण विसरलो बघा, नेमकी मी तेच आणायचं विसरलो. आणि असं होते कधी कधी. तर इथं मोडामध्ये टाकलेलं आहे हळद आणि कसुरी मेथी. तर अशा प्रकारे मोडं करून बघा. आता प्रत्येकाला कशी सुकी भाजी आणि नंतरचं जे रस्सा असतो तर ते बनवायचं असते, पण माझी जरा थोडी पद्धत वेगळी आहे. तर आता इथं भांडी पडलेली होती त्यामुळे म्हटलं चला आता ही देवपूजा करायला कुकर इकडं होत आहे, तोपर्यंत आपण जे आहे भांडी सगळी घासून घ्यावी. कारण बघा आता एकावर एक भांडी अशी पडत राहिली तर दिवसभर, आणि त्यात रविवार म्हटल्यानंतर भांड्याचं कपड्याचं काय विचारायलाच नको. तर सानूनं बघा संध्याकाळची तयारी पण आत्ताच करून ठेवलेली आहे. आरती करायसाठी तिनं ताट हे करून ठेवलेलं आहे आणि दिवसभर तिचं म्हणणं असतं की वाती चालू राहू देत देवापाशी, आरती जी आहे ती चालू राहू दे, छान दिसते त्यामुळं.
आता इथं घेतलेले आहेत मी मोठं 3 कांदं, 1 लसूण, 1 टॅमॅटो, थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर कुणाला बघा गिरवीसारखी करायला आवडते, तर कुणाला अशी पातळ एकदम अशी फडफडीत म्हणजे बघा आता जशी आपल्याला बाहेर खायला मिळते तशी. तर मला ही पूर्ण अशी शिजलेली असते बघा, ज्याच्यामध्ये मोडं शिजलेले असतात पूर्ण. ते कचकच लागायला लागले की नको वाटते खायला. मग काय करतात, वरचा जेवढा रस्सा आहे तेवढा खातात आणि मोडं तशीच राहतात. तर आपण करतोय खाण्यासाठी, तर ते पूर्ण पोटात गेलं पाहिजे त्यासाठी. तर इथं आता टॅमॅटो चिरून घेतलेला आहे. मला ह्याचं वाटण करून घ्यायचं होतं. 1-2 कांदं आणि 1 टॅमॅटोचं वाटण करून घ्यायचं होतं. जसं आपण मसाला करतोय बघा चिकन मटनसाठी, त्याचप्रमाणे इथं मसाला करून घ्यायचा. म्हणजे जाडसरपणा जो आहे ना तो ह्यानंच येतोय त्यासाठी. तर इथं आहे ना हे कटर एकदम मला बेस्ट लागलेलं आहे आणि एकदम भारी. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये 1 ते 2 सेकंदामध्ये आहे ना कांदा जो आहे तो पूर्ण बारीक होतोय. तर मी पहिला म्हणजे आपण वरनं जो टाकते बघा मिसळमध्ये, त्यासाठी कांदा एक असा बारीक करून घेतलेला आहे आणि 1 नंबर असा कांदा ह्याच्यामध्ये बारीक होते. आता 3 वर्ष झालं मी वापरतो ह्याला. कुठंसुद्धा ह्याची ना धार कमी झाली, ना कुठं तुटलं मोडलं किंवा काहीच नाही. तर 3 वर्ष झालं एकदम. ज्यावेळी मी कामाला होतो त्यावेळी मी ₹150ला मागवलेलं होतं आणि एकदम बेस्ट आहे बघा. मला भरपूर आवडते आणि अडचणीच्या वेळेला माझी भरपूर साथ देते. आता हा जो कांदा आहे ना मला थोडासा तेल टाकून भाजून घ्यायचा होता, जेणेकरून म्हणजे कच्चं लागणार नाही. कारण मोडं तर आपण शिजवून घेतलेले आहेत आणि मग परत हा मसाला असाच टाकला ना तर कच्चा असा वास येतोय. तर रस्सा ते होता, परत भात होता रात्रीचा आणि थोडा गाठलेला होता मी. एकावेळेस बघा कसं होतं मिसळवर नुसतं एकेकाला नाही हे होत, तर जेवलीत तर जेवतील त्यासाठी मी घेतलेलं आहे. तर इथं कांदा चांगला असा तेलावरती लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. तर 1 चमचा इथं तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि शिट्टी हे करून घेतली कुकरची. कारण बघा मला मोडं पटकन करून, कारण आधीच तर मला हे आता हे जे म्हणजे एक व्हिडिओ बनवताना करायचं म्हटलं तर थोडा वेळ जातोय, अर्धा तास त्याच्यामध्येच जातोय. कारण कॅमेरा आपल्याला इकडं अँगलनं ते लावायचं असते त्यामुळं. तर बघा एरवी आपण असं करायला लागलं तर अर्ध्या तासात होण्यासारखी मिसळ आहे. पण आता कॅमेराच्या समोर करायचं म्हटल्यानंतर थोडंसं ते कसं दिसते काय दिसते हे सगळं ह्याच्यामध्ये आहे त्यामुळं. तर इथं बघा कोथिंबीर ते निवडून घेतली आणि थोडीशी मी वरनं सजावटीसाठी कापून घेतलेली आहे आणि आता हा कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर आणि आहे ना मला तुम्हाला एक सांगायचं होतं की माझं चुकले म्हणून का असं ना आपण मला सांगत जावा, कमेंट करत जावा. तुमच्या कमेंटची मला इतकी अपेक्षा आहे ना की म्हणजे बघा आता आपण काय करतोय काय नाही हे आपल्याला चांगलं वाटत असते. एखाद्या वेळेस चुकत पण असलं तर ते घरातल्या तर काय सांगणार नाहीत. तर तुम्ही ते मला सांगावं. चांगलं असलं तरी पण सांगा, एखादी गोष्ट चुकलेली असली तरी पण सांगावी. आणि माझ्या व्हिडिओचं जे टायमिंग आहे तर 4चा आहे. एखाद वेळेस काय तर लाईटचा किंवा नेटवर्क प्रॉब्लेम झाला तरच व्हिडिओ हा लेट होतो आहे. नाहीतर म्हणजे आपले संध्याकाळचे 4 वाजतात ना त्यावेळेला माझे व्हिडिओ येत असतात. तर इथं आलं आणि लसूण कोथिंबीर घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं धनं. तर जेवढे मसाले आपण ह्याच्यामध्ये वापरणार ना तेवढा कट पण छान येतो आहे आणि आपली जी मिसळची टेस्ट जी आहे तर ती पण छान लागते. तर इथं आता हे कांदा टमॅटोचं वाटण जे आहे ते मला मिक्सरला फिरवून घ्यायचं होतं. तर बारीक करून घ्यायचं आहे बघा, असं मोठं ठेवायचं नाही आहे किंवा काय नाही. तर ह्याच्यामध्ये पाणी घालायला लागत नाही. तर आपल्याला असंच फिरवून घ्यायचं आहे 1-2 हे करून. आणि आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून डायरेक्ट मी चटणी टाकणार आहे. म्हणजे कट छान येते बघा. आपल्याला आता मिसळ ज्यावेळेला आपण बाहेर खातोय तर त्याच्यामध्ये कट किती असते बघा तुम्ही. पण तेवढा पण जास्त नाही करायचा की कारण आपली मुलं बाळं खाणार आहेत. कारण त्यांना उगाच कट खाऊन आणि घशाला प्रॉब्लेम यायला नको त्यासाठी. तर प्रमाणात करायचं आणि प्रमाणातच खायचं आहे. आता इथं मोडं आहे ना बघितले मी चेक करून की शिजलेली होती. आता आलेला होता मैत्रिणीचा फोन. ज्यावेळेला कामावर होतो त्यावेळी तर गप्पा सुरूच होत्या. पण आता नाही आहेत तर असं आठवण आली की एकमेकीला फोन करायचं चालू असते बघा आमचं. आणि ह्या मैत्रिणी म्हणजे बघा आमच्या गल्लीत आता प्रत्येकीच्या सुना आहेत आणि मैत्रिणी कधी झालो आम्ही ते कळलंच नाही. प्रत्येकजणी वेगवेगळ्या गावाच्या आहेत. तरी पण कधी मैत्रिणी झालो वहिनी ताई म्हणत कधी कधी असं म्हणजे नाव घेण्यापर्यंत आम्ही इतक्या मैत्रिणी कधी झालो हे कळलंच नाही. तर चला आता इथं आपल्या मिसळकडे वळूया. तर इथं आता बघा चटणी मी डायरेक्टच टाकलेली आहे कारण कट येण्यासाठी. तेलात चटणी भाजल्यानंतर
त्याच्यामध्ये जे वाटण आहे ते तर टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं शिजू देणार आहे मी 5-10 मिनटं. आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायसाठी आपल्याला गरम पाणीच घ्यायचं आहे. तर मी इथं गरम पाणीच घेतलेलं आहे. कधी पण कोणत्या पण जेवणात बघा आपण गरम पाणी घातलं तरच त्याची टेस्ट आहे तशी राहत्या, नाहीतर बघा गार पाणी घातलं तर चव बिघडत्या आपल्या ज्या जेवणाच्या आहे. तर इथं रात्री जो मसाला आणलेला होता तुम्ही चिकनसाठी वापरलेला बघितला. आता मसाला बघा मला तर वाटते सगळा सारखाच असतोय, फक्त आहे ना त्याला नावं दिलेली असतात. चिकनचा मसाला किंवा मटण मसाला किंवा काय असं, भाताचा वेगळा असू शकतो, पण जे आपण जेवणामध्ये घालतोय सब्जी मसाला जे म्हणून असते तर ते मला वाटते शक्यता म्हणजे की एकच असेल त्यामुळं. तर आता इथं मी तोच मसाला वापरलेला आहे 2 चमचे. आणि बघा इथं आता जाडसर झालेलं होतं तर म्हटलं चला ह्याच्यात थोडं गरम पाणी घालावं. आणि बघा जास्त काही कट येऊ द्यायचं नव्हतं मला, कारण कट मुलांना खाण्यासाठी नसतोय चांगला एवढा आणि आपल्यासाठी पण नसतोय. तर बघा तरी पण तेवढा आलेला आहे. 2 चमचे मी तेल ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि कांदा भाजायला एक अर्धा चमचा वापरलेला होता. तशी पण माझी पळी जी आहे तेलाची तर ती लहान आहे. तर वरनं आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघा आता इथे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे, कारण मोडं शिजलेले आहेत, आपला मसाला शिजलेला आहे. चला आता घेतलेलं आहे नाश्ता करण्यासाठी. तर हे 12:45चं टायमिंग आहे. ह्या वेळेला आम्ही नाश्ता करायला लागलो आहे, कारण बघा आता वेळ हा होणारच आहे रविवार असल्यामुळं. मिस्टर होय आजचा बेत वाजले 12:30. वाजले 12:30. नाश्ता चालू आहे आता. काही 9ला खायला असते. पप्पा उठलेच नाही, मला ब्रेड आणायचा होता. मी आणून देतो म्हणून. मिसळचं नाव काय? वैशाली. वैशाली पैशल मिसळ. आपण जे कराल ते आपलं नाव द्यायचं. आणि शेव मिसळ. आणि त्यांचे सहकार्यकर्ते श्री गणेश. दही पाहिजे होतं, दही जरा टाकला. पहिला शेव घातल्यानंतर दही असतं ना भारी झालं असतं. आणि दहीची पण असते मिसळ. मग दही घालतात की मिसळमध्ये. हे पण पाहिजे हो, काय करते? शेव कुठं आहे? चीज पाहिजे. शेव टाक की. चीज होय. चीज मिसळ ती. चीज पाहिजे, चीज लय छान लागते. आपण खाल्लेली घेऊ चीज मिसळ. इथे खाल्लेली आपण तराट तराटमध्ये. ते कराड बंद झालं. बंदच झालं ते, कसली भारी मिसळ. ए, बस बस बस. 1 2 3 4 झालेत. 4 दिदीचा उपवास आहे संकष्टी. ब्रेड ब्रेड देते. तू मिक्सरचं भांडं आहे इथं, ह्याच्यात आहे बा. सानूला काय केले? सानूला शाबू करायला लागले ती. खाऊ बघा, खा की एक घास बघ कसं झाली. कसं झाली सांग की. तुम्ही खाऊन सांगायला पाहिजे. अगं तू खा, तू केल्यास ना. तू केल्यास म्हटल्यावर पहिला तू खा. श्रीराम स्वामी चौकळत आहे. चांगलं आहे. भारी झाल्या, तुम्ही सांगा आता. नाही नाही कशी झाल्या? नाही, त्या मसाल्यामध्ये असते काय मीठ? बहुतेक नुसतं खाऊन बघा बरं, मीठ जास्त झाले काय? थोडं. तर इथं आहे ना मसाल्यामध्ये थोडं मीठ घातलेलं होतं आणि परत नंतर आणि मी ज्या वेळेला फोडणी टाकली त्यावेळेला पण वरनं कोथिंबीर टाकली त्यावेळेला पण मी थोडं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळं मीठ थोडं जास्त झालेलं. तर गरम पाणी घातल्यानंतर हाय अशी व्यवस्थित झालेली होती मिसळ. तर कसा वाटला ब्लॉग? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.